हॅलो स्टुडंट्स, आज आपण ह्या लेक्चरला रिलेशन बिटवीन ड्यूटी अँड डेल्टा अँड बेस पिरियड शिकणार आहोत. आपल्याला माहिती आहे ड्यूटी म्हणजे काय असतं, डेल्टा म्हणजे काय असतं आणि बेस पिरियड काय असतं. आपण पहिल्यांदा ड्यूटी, डेल्टा आणि बेस पिरियड काय असतं ते समजून घेऊया. फर्स्ट जो आहे तो काय आहे तुमचा डेल्टा. व्हॉट इज मीन बाय डेल्टा? डेल्टा इज टोटल डेप्थ ऑफ वॉटर सप्लाय इन मीटर्स. डेल्टा मीन्स काय असतो? टोटल डेप्थ ऑफ वॉटर सप्लाय. त्याचं युनिट काय आहे? मीटर. ओके. नेक्स्ट आहे डी. व्हॉट इज मीन बाय डी? डी इज इक्वल टू ड्यूटी ऑफ दिस क्रॉप मीन्स एरिया. ड्यूटी मीन्स काय? एरिया. एरिया इन हेक्टर पर क्युमेक, म्हणजे पर क्युमेकला किती हेक्टर, किती एरिया इरिगेटेड होतोय तो म्हणजेच काय असतो तुमचा ड्यूटी. ओके. नेक्स्ट बी इज इक्वल टू, बी मीन्स बेस पिरियड ऑफ दिस क्रॉप इन डेज. तर बेस पिरियड म्हणजे काय असतो? फर्स्ट वॉटरिंग, ज्यावेळेस आपण पीक पेरणी केल्यानंतर जे फर्स्ट वॉटर असतं, जे आपण पहिलं पाणी देतो, ते कापणीच्या अगोदरचं पाणी, त्या दोन्हीमधला जो पिरियड असतो त्याला आपण बेस पिरियड म्हणतो. ओके. बी मीन्स समजलं काय येते? बी मीन्स बेस पिरियड इन डेज. तर लक्षात काय ठेवायचं तुम्हाला? डेल्टा म्हणजे टोटल डेप्थ असते मीटरमध्ये. नेक्स्ट डी म्हणजे ड्यूटी म्हणजे एरिया असतो हेक्टरमध्ये. आणि बी म्हणजे बेस पिरियड असतो तो कशात? डेजमध्ये. ओके. नेक्स्ट काय बघणार आहे आपण? आपल्याला काय बघायचं आहे? रिलेशन बिटवीन ड्यूटी, डेल्टा अँड बेस पिरियड. ह्या तिन्हीमध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला मॅथमॅटिकली प्रूव्ह करायचे. तर काय आहे? बाय डेफिनेशन ऑफ ड्यूटी. आता ड्यूटीची डेफिनेशन काय आहे? व्हॅल्यूम ऑफ वॉटर टू इरिगेट डी हेक्टर्स ऑफ लँड फॉर 1 सेकंद इज इक्वल टू 1 मीटर क्यूब. आता एका सेकंदला डी हेक्टरला, म्हणजे एका सेकंदला डी हेक्टरला आपल्याला किती व्हॉल्यूम ऑफ वॉटर इरिगेट होतं आहे? तर 1 मीटर क्यूब. आपण ॲझ्युम केलं की डी हेक्टर म्हणजे ॲज इट काहीतरी हेक्टर एरिया असेल, त्या हेक्टरला 1 सेकंदसाठी आपल्याला 1 मीटर क्यूब व्हॅल्यूम ऑफ वॉटर लागते टू इरिगेट करण्यासाठी. ओके. नेक्स्ट द व्हॉल्यूम ऑफ वॉटर अप्लाइड फॉर 1 डे. आता हे झालं 1 सेकंदसाठी. 1 सेकंदसाठी किती लागते? 1 मीटर क्यूब. तर एका डेजसाठी किती लागेल तुम्हाला? आता डेजचं सेकंडमध्ये केलं तर काय असणार आहे तुमचं? 60 सेकंद, नंतर 16 मिनिट इंटू 24 आवर्स. ओके. हे काय झालं? मिनिट, तास आणि सेकंद, मिनिट आणि तास. कळालं काय असतं ते? एका मिनिटमध्ये किती असणार आहे तुमचे? 60 सेकंद. नंतर काय असणार आहे? एका तासामध्ये 16 मिनिट. ओके. आणि पूर्ण जे असतील तुमचे ते काय असणार आहे तुमचे? 24 आवर्स. ओके. मग ते झालं तुमचं 1 डेचं. मग ह्याचं कॅल्क्युलेशन काय येणार आहे? 1 इंटू 60 इंटू 60 इंटू 24. तर काय येणार आहे? 86,400 मीटर क्यूब. हे काय झालं तुमचं? व्हॅल्यूम ऑफ वॉटर अप्लाइड फॉर 1 डे. ओके. सिमिलरली आता आपल्याला काय करायचं आहे? बेस पिरियडसाठी किती व्हॅल्यूम ऑफ वॉटर लागणार आहे ते काढायचे. म्हणजे काय तुमचं 1 डेचं झालं. नंतर तुम्हाला बेस पिरियड म्हणजे तुम्ही अजून काय करताय? बेस पिरियड म्हणजे बी.
एका डेजसाठी 86,400 इंटू किती डेजसाठी काढायचं तुम्हाला, बी डेजसाठी, म्हणजे इंटू काय असणार आहे ते बेस पिरियड डेज जे असतील, तर तुम्हाला काय मिळणार आहे त्या बेस पिरियडसाठी व्हॉल्यूम ऑफ वॉटर किती लागणार आहे ते झालं 86,400 इंटू बी मीटर क्यूब. ओके. नेक्स्ट लँड एरिया इरिगेटेड. तर लँड एरिया किंवा एरिया म्हणजेच काय असणार आहे तुमचा ड्यूटी. ड्यूटी कशात असतो, हेक्टरमध्ये, म्हणजे काय असणार आहे तुमचं डी इंटू, तुम्हाला हेक्टरचं मीटर स्क्वेअरमध्ये करायचं असेल तर काय असणार आहे कन्वर्जन, डी म्हणजे काय तुमचा ड्यूटी झालं, आणि हेक्टरचं मीटर स्क्वेअरमध्ये करायचं असेल 10⁴, म्हणजेच काय तुमचं 10,000. त्याला तुम्ही शॉर्ट फॉर्म काय करू शकता इंटू 10⁴. हे झालं तुमचं मीटर स्क्वेअरमध्ये कन्वर्जन. ओके. म्हणजे काय आलं तुमचा लँड एरिया काय आला डी इंटू 10⁴ मीटर स्क्वेअर. ओके. नेक्स्ट तर तुम्हाला काय काढायचं आहे, डेल्टा काढायचा आहे. मग डेल्टा काय असणार आहे, द डेप्थ ऑफ वॉटर अप्लाइड ऑन दिस लँड. डेल्टा इज इक्वल टू व्हॅल्यूम अपॉन एरिया. आता व्हॅल्यूम तर निघाले आपलं, व्हॅल्यूम काय आहे, व्हॅल्यूम ऑफ वॉटर अप्लाइड फॉर बी डेज 86,400 इंटू बी अपॉन व्हॅल्यूम लँड एरिया काय आहे डी इंटू 10⁴. हे झालं. नंतर डेल्टा, आता काय होणार आहे इथं 0 0 कॅन्सल होईल, किंवा डिवायडेशन केलं तर काय होईल, डेल्टा इज इक्वल टू 8.64 बी अपॉन डी. हे कॅल्क्युलेशन येईल. नंतर डेल्टा म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काय निघाली तुमची 8.64 बी अपॉन डी. ओके. हा झाला तुमचा मेन रिलेशन बिटवीन डेल्टा, ड्यूटी अँड बेस पिरियड. जर तुम्हाला डिराईव्ह करायला सांगितलं तर हे ऑल तुम्हाला एक्झाममध्ये लिहावं लागेल. जर तुम्हाला फक्त शॉर्टमध्ये रिलेशन बिटवीन काय ह्या तिन्हीमधलं रिलेशन काय ते विचारलं तर तुम्हाला काय फक्त हे एवढं आन्सर लिहायचं आहे. काय असणार आहे, डेल्टा इज इक्वल टू 8.64 बी अपॉन डी. आता ह्याच्यावरती एक्झाम्पल आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि ह्याच फॉर्म्युल्यावरने तुम्हाला काय करायचं आहे, एक्झाम्पल सॉल्व करायचे. एक्झाम्पल बघूया आपण. फाइंड द डेल्टा फॉर क्रॉप वेन इट्स ड्यूटी इज 864 हेक्टर्स पर क्यूमेक ऑन द फील्ड. द बेस पिरियड ऑफ दिस क्रॉप इज 120 days. कळालं काय आहे गिवन डेटा. फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करताना काय करायचं आहे तुम्हाला, गिवन डेटा लिहून ठेवायचं. काय आहे गिवन डेटा, काय आहे तुमचा डी. तर डी म्हणजेच काय असतो आपला एरिया. तर एरिया हेक्टरमध्ये किती दिला आहे 864 हेक्टर्स पर क्यूमेक. बी काय दिलं आहे 120 डेज, म्हणजे तो दिला आहे बेस पिरियड, तो झाला 120 डेज. काढायचं आहे काय आपल्याला डेल्टा. ओके. डेल्टाचं काय फॉर्म्युला 8.64 बी अपॉन डी. बीची व्हॅल्यू माहिती आहे 8.64 इंटू बीची व्हॅल्यू 120 अपॉन डीची व्हॅल्यू 864. ओके. बाय कॅल्क्युलेशन काय येईल 1.2 मीटर. ओके. तर आपल्याला मीटरमध्ये लिहिलं तरी चालेल किंवा डेल्टा सेंटीमीटरमध्ये लिहिला तरी चालेल. ओके. हे झालं तुमचं ऑल कॅल्क्युलेशन रिलेशन बिटवीन ड्यूटी, डेल्टा अँड बेस पिरियड अँड विथ एक्झाम्पल. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे रिलेशन महत्त्वाचं आहे, कारण ह्या रिलेशनवरतीच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचे. ओके. थँक्यू.